श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये मोरपंख मोरपीस असावा की नसावा, यासाठी माझा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या घरामध्ये मोरपीस का असणं गरजेचं आहे. ती शुभ गोष्ट आहे का अशुभ गोष्ट आहे. तर आपल्या सगळ्यांना भगवान कृष्ण माहीत आहेत. भगवान कृष्णाच्या मस्तकावर आपण पाहिलं की आपल्याला दिसतं ते म्हणजे मोरपंख. मोरपीस आपल्याला त्यांच्या मस्तकावर दिसतं. आपण एखादी सिरियल बघत असाल किंवा आपण कृष्ण मंदिरामध्ये गेलात तर आपल्याला दिसतं की कृष्णाच्या मस्तकावर मोरपीस हे असतंच, अवश्य असतं. म्हणजे असं नाही आहे की कोणत्या तरी एखादा मुहूर्त आहे त्यावेळेसच मोरपंख आहे. त्यांच्या मस्तकावर दिवस रात्र मोरपीस हा आहेच. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना गणपती बाप्पाचा जी भाऊ आहे कार्तिकी, त्याचं जे वाहन आहे ते सुद्धा मोर आहे. त्याचबरोबर आपली जी विद्यामाता आहे, जिच्याकडून आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात, म्हणजे अभ्यासामध्ये आपल्याला जी क्षमता भेटते, जी ऊर्जा भेटते, ती देवी म्हणजे सरस्वती माता. तर सरस्वती मातेचं सुद्धा वाहन हे मोरच आहे. तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोरपंख जी आहे ते आपल्या देवाला सुद्धा आवडतं. म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा देणारा तो पंख आहे, मोरपीस आहे. तर आपल्या घरामध्ये असावं की नसावं ह्याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आपल्या घरामध्ये मोरपंख हा असणं गरजेचं आहे. कारण की देवापाशी ती गोष्ट आहे तर आपल्यापाशी सुद्धा राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते असेल तर आपल्या घरामध्ये देवच आहेत असं समजलं जातं. तर त्याचबरोबर आपण ज्यावेळेस स्वामी केंद्रामध्ये जात असतो त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं जातं की मोरपीस तुमच्या घरामध्ये या ठिकाणी ठेवा. म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रगती होईल. किंवा नवरा बायकोचे जे भांडणं असतात ते भांडणं मिटण्यासाठी सुद्धा बेडरूममध्ये मोरपीस लावायला सांगतात. त्याचबरोबर हॉलमध्ये सांगितलं जातं की तुम्ही ह्या दिशेला मोरपीस लावा. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा सुखी संसार तुमचा असेल, सुख समाधान तुमच्या घरामध्ये नांदन असं सुद्धा सांगितलं जातं. तर तुम्हाला तर मी आधीच सांगितलं आहे की आपल्या घरात असावं की नसावं मोरपीस. तर तुम्हाला हे गोष्ट समजते की आपल्या घरामध्ये मोरपीस हे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला मोरपंख असणं गरजेचं, मोरपीस असणं गरजेचं आहे. तर एक लक्षात ठेवा, म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये येण्या जाण्याचा जो मार्ग असतो, म्हणजे ज्याच्यातून सकारात्मक ऊर्जा येत असते, नकारात्मक ऊर्जा येत असते, किंवा आपण त्याच रस्त्यातून येणं जाणं करत असतो, किंवा येणारे पाहुणे असतील आपल्या हॉलमध्ये बसत असतील, तर लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यावर सगळ्याची नजर जाणं गरजेचं आहे. जी मोरपीस आहे लपून ठेवायचं नाही, ते त्याच्यावर सगळ्यांची नजर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याला बघणं गरजेचं आहे. तर आपल्याला जी मोरपीस जी आहे ती हॉलमध्ये पूर्व दिशेला लावायचं आहे. तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता, त्याचबरोबर पश्चिम दिशेला लावू शकता. पण एक लक्षात ठेवा, आपण पूर्व दिशेला खूप गोष्टी लावत असतो. तर आपण लावत असतो त्याच्यामध्ये घड्याळ आली, त्याचबरोबर कॅलेंडर आलं, त्याचबरोबर आता तुम्हाला मोरपीससुद्धा तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता. म्हणजे तुम्ही चिटकू शकता. म्हणजे मोरपंख जी आहे ती घ्यायचं आणि भिंतीला चिटकून द्यायचं. किंवा खूप जणांच्या इथं राधाकृष्णाचा जी फोटो असतो त्याच्यामध्ये तर मोरपंख असतोच. पण ज्या ठिकाणी मोर आपण म्हणतो की ज्या ठिकाणी मोरांनी म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पंख जे भेटतं, म्हणजे स्वामी केंद्र असेल किंवा बाहेर कुठं विकणारे भेटतात, त्याच्यापाशी जी मोरपंख आहेत ते जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला पूर्व दिशेला आपल्या हॉलमध्ये लावायचं आहे. म्हणजे सगळ्याची नजर त्याच्यावर गेली पाहिजे, म्हणजे आपल्या घरातल्यांची बी आणि बाहेरच्यांची बी. अशा रीतीने तुम्हाला ते मोरपंख लावायचं आहे. मोरपंख लावत असताना एक काळजी घ्यायची की मोरपंख असा खराब नाही झालेला लावायचा. म्हणजे त्याच्याकडे बघितल्या आपल्याला खूप चांगलं, म्हणजे सकारात्मक वाटावं अशा रीतीने तुम्हाला ते लावायचं आहे. खराब झालेला लावायचा नाही आहे. किंवा त्याचे म्हणजे जे मोरपंख आहे त्याच्याकडे बघितल्या असं काहीतरी त्याच्यामध्ये घाण लागलेली आहे असं काही तुम्हाला मोरपंख लावायचा नाही, मोरपीस लावायचा नाही. तो मोरपीस हे चांगला असणं किंवा चांगला दिसावा, त्याच्यावर धुरुळा झालेला असेल तर तो पुसून घ्यायचा, म्हणजे पुसून घ्यायचं मोरपीस, आणि तुम्हाला तो हॉलमध्ये लावायचा आहे. हॉलमध्ये पूर्व दिशेला तुम्हाला मोरपीस लावायचं आहे. ते झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण नात्यामध्ये नवरा बायकोचं जे नातं असतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप भांडणं झालेली किंवा होत असतील आपल्याला बघायला मिळते. तर एखाद्या वेळेस खूप जण सांगतात, स्वामी केंद्रात तर असं सांगितलं जातं की तुम्ही बेडरूममध्ये 2 मोरपीस लावा. 2 मोरपीस आपल्या म्हणजे पूर्व दिशेला लावा. तुम्हाला मी आधीही सांगितलं तुम्ही कोणत्याही दिशेला लावा. म्हणजे कोणत्याही, म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर दिशा आली, त्याचबरोबर पश्चिम दिशा आली किंवा पूर्व दिशा असेल त्या दिशेला तुम्ही मोरपीस लावू शकता. तर बेडरूममध्ये तुम्हाला मोरपीस 2 एकत्र करून लावायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वास्तुदोष जी असतो तो सुद्धा खूप प्रमाणात कमी होण्यासाठी कारण म्हणजे
मोरपीस आहे. तुमच्या घरामध्ये जर मोरपीस असेल तर खूप गोष्टी तुमच्या घरामध्ये सकारात्मक व्हायला लागल्या असतील, पण ते आपल्याला जाणवत नाहीत. आपल्या घरामध्ये आपण लावलेलं आहे, ती दिशा बरोबर आहे. त्याचबरोबर तो जी मोरपीस लावलेला आहे तो त्याची जागा ठिकाणी म्हणजे ती जागा बरोबर आहे आणि त्या मोरपीसमुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये सकारात्मक होतात हे सुद्धा माहिती नाही आहे. त्याचबरोबर असं म्हणजे वास्तुदोष दूर होण्यासाठी एक लक्षात ठेवायचं की आपण आता खूप जणांच्या इथं असतं की हॉल एकच आहे, म्हणजे हॉलमध्ये सगळे राहतात, म्हणजे बेडरूम 1 RK आपण म्हणतो. 1 RK जर असेल, तुम्ही हॉल बेडरूमचं सोडा, तुम्ही त्याच ठिकाणी राहता, म्हणून तुम्ही जिथं देवं ठेवलेले आहेत, ज्या ठिकाणी आपलं देवस्थान आहे, आपलं जे मंदिर आहे आपल्या घरातलं, त्या ठिकाणी तुम्ही 7 मोरपीस एकत्र करून लावू शकता. 7 घ्या, 9 घ्या, तुम्हाला जेवढे जमतील तेवढे घ्या, पण 7 घेऊ शकता तुम्ही. 7 मोरपीस एकत्र करायचे आणि आपले जे देवघर आहे देवघराला बांधून ठेवू शकता, किंवा एखादा डब्बा असतो, डब्बा बघत असतील त्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता. फक्त आपल्याला मोरपीस दिसणं गरजेचं आहे. तर मोरपीस 7 तुम्ही एकत्र घेऊन बांधायची गरज म्हणजे एकत्र करायचे आणि ते तुम्ही ठेवू शकता. नंतर एक लक्षात ठेवा, म्हणजे देव असतं, आता तुम्ही बघू शकता कृष्णाच्या आपण स्वामी कृष्णाच्या मस्तकावर जसं मोरपीस आहे तसं तुम्ही स्वामींच्या वरील जे फोटो आहे फोटोवर ठेवू शकता. त्याचबरोबर कृष्णाचा फोटो असेल तर कृष्णाच्या फोटोवर सुद्धा तुम्ही मोरपीस लावू शकता. तर तुम्ही 7 मोरपीस आपल्या देवघरामध्ये सुद्धा लावायचे. सगळ्यात लवकर जर तुम्हाला वास्तुदोष दूर करायचा असेल तर हा प्रभावी उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. म्हणजे 7 मोरपीस एकत्र करायचे आणि ते तुम्हाला देवघराच्या तिथं साईडला ठेवायचे आहे. साईडला ठेवता आले चांगली गोष्ट आहे, किंवा तुम्ही बांधले तरी चालेल. तर अशा रीतीने तुम्हाला मोरपीस लावायचे आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला मी आधीही सांगितले व्हिडिओ चालू असताना की मोरपीस ही सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणण्याचं किंवा सुख समाधान आपल्या घरामध्ये आणण्याचं, त्याचबरोबर देवी शक्ती आपल्या घरामध्ये राहावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे. 1 ठेवा, 2 ठेवा, 7 ठेवा, जेवढे तुम्हाला जमतील तेवढे तुम्ही ठेवू शकता. तुम्ही म्हणता आमच्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत तेवढ्या रूमामध्ये तुम्ही लावलात तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा हॉलमध्ये, कारण की येणारे जाणारे असतील. त्याचबरोबर देवघर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या घरातले सगळे सदस्य जाऊन देवघराकडे एखाद्या वेळेस बघितलं तर त्याच्याकडे नजर जावी अशा ठिकाणी तुम्हाला मोरपीस ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्याला दिसावे अशा ठिकाणी तुम्हाला मोरपीस ठेवायचे आहेत. त्याचबरोबर खूप जणांचे इथं पाहतो की दरवाजा जी आहे, प्रवेशद्वार जी आहे त्याच्या बाहेरून सुद्धा लावलं जातं, म्हणजे प्रवेशद्वाराला सुद्धा मोरपीस लावलं जातं. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही लावू शकता. आणखी एक गोष्ट असं म्हटलं जातं की साप असेल किंवा सरडा असेल अशा ज्या गोष्टी आहेत, आपल्याला जी भीती वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहतात, म्हणून सुद्धा मोरपीस आपल्या घरामध्ये लावलं जातं. जशा गोष्टी तुम्हाला माहिती होतील किंवा जसं तुम्हाला समजेल तसं तुम्ही घरामध्ये करणार आहात. किंवा आपण म्हणत असतो की घरामध्ये सगळ्यात सुंदर दिसणारं फोटो किंवा वस्तू म्हणजे ती मोरपीस आहे. मोरपीस खूप जण आपलं घर सजवण्यासाठी वापरतात, पण जर तुम्हाला त्याच्यामुळे जर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जर राहत असेल तर तुम्ही मोरपीसचा वापर करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, मोरपीस तुम्हाला मी आधीही सांगितलं, 1 लावा किंवा तुम्ही 7 लावा किंवा 5 लावा, जेवढे जमतील तेवढे मोरपीस तुम्हाला लावायचे आहेत. आणि तुम्हाला कळकळून मी विनंती करते, देवघरामध्ये एक का विना मोरपीस ठेवा. त्याचबरोबर हॉलमध्ये ठेवा, म्हणजे ज्याची नजर आपल्या घरामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर पडावी अशा ठिकाणी पूर्व दिशेला नक्की लावू शकता. आणि काही कमेंटमध्ये आणखी एकदा सांगते, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.